नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यापासून मनोज जरांगे पाटील सातत्याने सत्ताधाऱ्यांना दम देत आहेत, राग देत आहेत की माझ्या पाठीशी सकल मराठा समाज उभा आहे, माझ्या पाठीशी 6 कोटी मराठे उभे आहेत. परंतु याच्यामध्ये भूलथापांचा भाग जास्त आहे याची जाणीव बहुधा जरांगेंना झाली असावी, किंवा आपण जे बोलतो त्या भूलथापा आहेत हे समोरच्याला कळलं आहे याची जाणीव त्यांना झाली असावी. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आता भाषा बदललेली आहे. त्यांनी मराठ्यांच्यासोबत मुस्लिम आणि बौद्धांनासुद्धा हाक दिलेली आहे. मराठा, मुस्लिम आणि बौद्ध अशी मोठ बांधण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करतायत. या स्ट्रॅटेजीतून, या रणनीतीतून त्यांचा ब्रिगेडी चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे. कारण मराठ्यांच्या जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून मराठ्यांना मुस्लिमांच्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न करणं हे ब्रिगेडींचं प्रमुख लक्षण आहे. आणि या विधानाच्या निमित्ताने जरांगेंचा तोच ब्रिगेडी चेहरा आता जनतेच्या समोर आलेला आहे. राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं तेव्हा सर्व जाती जमातीच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. परंतु त्यांनी जेव्हा ओबीसी कोट्यातूनच मराठा आरक्षण हवं या मागणीवर जोर द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हेतूबद्दल पहिल्यांदा शंका निर्माण झाली. त्यांना आरक्षण हवं आहे की आरक्षणाची मागणी करून त्यातून वेगळं काहीतरी साध्य करायचं आहे असा प्रश्न लोकांच्या मनातसुद्धा निर्माण झाला. शरद पवारांनी अलीकडेच केंद्र सरकारकडे मागणी केली की आरक्षणासाठी जी 50% मर्यादा आहे ती मर्यादा वाढून 75% करण्यात यावी. या मागणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांवर सुद्धा टीकेचा भडीमार केला. कारण केंद्र सरकार ही मागणी मान्य करेल न करेल, परंतु ही मागणी करताना शरद पवारांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळावं ही जी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे ती मागणीच कलम करून टाकली होती. नारायणगडावर अलीकडेच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह एक मेळावा घेतला. दसऱ्याच्या दिवशी हा मेळावा झाला आणि या मेळाव्याच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील निवडणूक लढण्याच्या संदर्भात काही घोषणा करतील या अपेक्षेने त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने नारायणगडावर एकत्र झाले होते. परंतु त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी याबाबतची संदिग्धता कायम ठेवली. त्यांनी निवडणूक लढण्याबाबत कोणतेही भाष्य केलं नाही. ते निवडणूक लढवतील अशी शक्यताही दिसत नाही, कारण आता तर आचारसंहिता जाहीर झालेली आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये निवडणुका घेतल्या जातील ही बाब आता स्पष्ट झालेली आहे. मनोज जरांगे पाटील यांची वेळ निघून गेलेली आहे. आता तरी ते घोषणा करतील का याच्याकडे त्यांच्या समर्थकांचं लक्ष लागलं आहे, परंतु चिन्ह तशी काही दिसत नाही आहेत. नारायणगडावरच्या दसरा मेळाव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं एक विधान खूप व्हायरल झालं. ते म्हणतात की यांना मुस्लिमांना संपवायचं आहे, परंतु मुस्लिमांच्या बापाला संपत नसतो. मुस्लिम मोठा कलाकार उलटा पलटा करून पाडीत असतो. आता महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये मुस्लिमांना संपवण्याचा प्रयत्न कोणताही राजकीय पक्ष करत नाही आहे, परंतु असा ठपका मनोज जरांगे पाटील कोणावर ठेवू शकतात? उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुस्लिमांचे नवे मसीहा उद्धव ठाकरे यांच्यावर तर जरांगे अशा प्रकारचा आरोप करू शकत नाहीत. शरद पवार हे मुस्लिमांचे जुने मसीहा आहेत. मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर सुद्धा शरसंधान करू शकत नाहीत आणि काँग्रेसवर तर अशा प्रकारचा आरोप करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं हे शरसंधान फक्त आणि फक्त भाजपवर करण्यात आलेलं आहे ही बाब तर स्पष्ट आहे. बरं, मनोज जरांगे पाटलांनी मुस्लिमांना अशा प्रकारचं आवाहन करावं अशी काही परिस्थिती नाही आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांनी स्पष्ट केलं की त्यांना कोणाला पाडायचं आहे, त्यांना कोणाचं सरकार उलथवून टाकायचं आहे. मुस्लिम या बाबतीत कोणतीही लपवाछपवी करत नाहीत, कोणताही आडपडदा ठेवत नाहीत. आणि त्यामुळे मुस्लिमांनी काय करावं, काय करू नये हे सांगण्याचा आगाऊपणा मनोज जरांगे पाटील यांनी करण्याची काहीच गरज नाही आहे. मनोज जरांगे पाटील जे सांगतील ते मुस्लिम ऐकतील अशा प्रकारची काही परिस्थिती नाही आहे. परंतु त्यांच्या विधानामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी मराठा समाजसुद्धा एकसंधपणे उभा नाही आहे. जर तो असता तर त्यांना मुस्लिम किंवा बौद्धांना साथ घालण्याची गरजच पडली नसती. ब्रिगेडी मानसिकतेच्या मनोज जरांगे पाटलांना हिंदू समाज तोडण्याची तीव्र इच्छा दिसते. त्यांना मराठा समाजाला हिंदू समाजापासून तोडायचं आहे आणि त्यांना मुस्लिमांच्या सोबत उभं करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून मनोज जरांगे पाटील मुस्लिम आणि मराठ्यांना एकत्र करण्याचं आवाहन करत आहेत. ओबीसी समाजाने सुद्धा 27% आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आंदोलन केलं, उपोषणं केली. परंतु ही आंदोलनं करताना त्यांनी कधीही ओबीसी समाजाला मुस्लिमांच्या सोबत उभं करण्याची भाषा केली नाही, कधीही हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याची भाषा केली नाही. मनोज जरांगे पाटील ही भाषा करतायत. एखाद्याला संशय यावा की मनोज जरांगे पाटील यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी तर घेतली नाही ना. मुस्लिमांना सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील यांना भाजप शिवसेनेची सत्ता उलथवायची आहे आणि ही सत्ता उलथवून ते सत्तेवर बसवणार आहेत.
त्यांचे आयकॉन शरद पवार आहे ना, ते शरद पवारांवर टीका जरी करत असले तरी ती टीका वरवरची आहे. शरद पवारांना सत्तेवर बसवणं हाच त्यांचा अजेंडा आहे आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजपची सत्ता उलथवण्याची भाषा करतायत. त्या शरद पवारांना सत्तेवर आणण्याची भाषा करतायत ज्या शरद पवारांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही आणि पुन्हा जरी ते सत्तेवर बसले तरी ते केंद्र सरकारकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करणार आणि हा मुद्दा पुन्हा एकदा झुलवत ठेवणार. जरांगेंना हे पूर्णपणे ठाऊक आहे, तरीसुद्धा जरांगे भाजपला जोडण्याचं काम करत आहेत, पवारांचे हात मजबूत करण्याचं काम करत आहेत. कारण त्यांचा अजेंडा हाच आहे, त्यांना मराठा आरक्षणाशी काही घेणं देणं नाही आहे. पवारांचे हात मजबूत करणं या एकमेव अजेंड्यासाठी मनोज जरांगे पाटील गेला काही काळ आरक्षणाचा मुद्दा घेऊन भाजपला जोडण्याचं काम करत आहेत. एक विषय हाती घेतल्यानंतर तो विषय मार्गी लावावा, तो विषय पूर्ण करावा आणि नंतर पुढच्या विषयाला हात घालावा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील गेला बराच काळ आंदोलन करत आहेत. त्यांनी अनेक उपोषणं केली, राज्यभरामध्ये दौरे केले, सभा घेतल्या आणि या सभांच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढला. परंतु त्यांच्या आंदोलनातून अजून काही निष्पन्न झालेलं नाही आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा त्यांनी रेटण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु आता मतांची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांनी आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दासुद्धा जोरात रेटायला सुरुवात केलेली आहे. या मुद्द्यावर पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केलेली आहे. याच्यातून ना मराठ्यांना आरक्षण मिळणार ना मुस्लिमांना आरक्षण मिळणार, परंतु समाजामध्ये तेढ मात्र निश्चितपणे निर्माण होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना बहुधा तेच साध्य करायचं आहे. त्यांना पवारांना मजबूत करायचं आहे, त्यांना तुतारी फुंकायची आहे आणि त्याचसाठी त्यांचा हा सगळा आटापिटा सुरू आहे असं दिसतंय. मनोज जरांगे पाटील यांचा ब्रिगेडी चेहरा हा शरद पवार शरण आहे आणि शरद पवारांच्या तालावरच ते नाचत आहेत. वरकरणी टीका करत असतील, परंतु यांचे अंतरंग मात्र एकच आहेत आणि ते अंतरंग हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे आहेत, मराठा समाजाला हिंदू समाजापासून तोडण्याचे आहेत. जरांगे पाटलांच्या या ब्रिगेडी चालीबद्दल आपल्याला काय वाटतं, हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याच्या त्यांच्या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं, याबाबत कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण आणि बिनधास्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.